शेवटी सगळं इथंच आहे. आणि दुसरं वाक्य लिहा, हेही दिवस निघून जातील. हेही दिवस निघून जातील. गरिबी आली लाजूच नका, मध्यमपणा आला लाजू नका, आणि मोकार पैसा आला माजू नका. हेही दिवस निघून जातील. गरिबी निघून जाईल, श्रीमंत आपणच जाऊ तेव्हा दिवस कसे राहतील. हे दिवस निघ. लखपती अवलाद बंगल्यावालं आणि त्याच्या दारापुढे भिकारी गेलं. ते भंगरी होत. ते भिकाऱ्याला म्हणलं बाहेर नाही बाहेर. जर बंगल्याच्या गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. कारण हे दिवस हे सगळं जाणार आहे. हो, 2 वाक्य ध्यानात ठेवा. हे सगळे शेवटी सगळं इथंच आहे. पुन्हा 3 शब्द संपले. आता 3 शब्द परत ऐका. दुसरे, फुलातला सुगंध दिसत नाही, लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं लोणी दिसत नाही, आणि माणसातला अहंकार दिसत नाही, पण तो त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही. उलट वाक्य आहे का? लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे, दुधात लोणी आहे, तसं माणसात अहंकार आहे, आणि तो ज्ञानाला बाधक आहे. म्हणून पुढचं वाक्य आहे का? ज्ञानी माणसाला अहंकार बाधतो, अज्ञानी माणसाला कधी अहंकार बाधत नाही. ओवी लिहून घ्या त्याला 13व्या अध्यायातली. नवलंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, पण सज्ञानाच्या झोंबे कंठी ज्ञाना संकटे नाचवी. ओव्या लिहून घ्या 13व्या अध्यायातल्या. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही, मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही, गाईच्या काशातलं गोचिड कधी दूध पेत नाही, गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही, प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही, मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळ्यात सोनं शोभून दिसत नाही, बांधावरचं छोटं झाड कधी निडीला वापरता येत नाही, दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही, पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही, आणि धर्म न कळणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही. आणि त्याला वळी जोडून घ्या 9व्या अध्यायातली. माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच वळी जोडून घ्या त्याच्या पुढची. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला वळी जोडून घ्या 13व्या अध्यायातली. का मृत जायचा शृंगारीला, का गाढव तीर्थी नाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण, आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच. आपला मुद्दा आहे तेवढा बारीक आहे का? अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नामपर आहे. आपण इथपर्यंत आलोय. मला आवडणारा लोक मृत्यूलोक आहे. त्यातलं मला देवाचं नाव आवडतंय, आणि देवाचं नाव सोडून जगात अंतिम सत्य दुसरं काही नाही. इथपर्यंत आपण आलोय. आता अभंगातल्या मेन मुद्द्याला सुरुवात झाली. तुम्हाला मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का? एक वाक्य ध्यानात ठेवा. जगात परत वाक्य नाही का? एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल, पण सुख पाहिजे. आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारणं बारीक आहे का? लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही. जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल. ते घालण्याची, सत्यनारायण घालण्याची गरज नाही. हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे. जरा चांगल्यात बसा. एक दुसरं वाक्य आहे का? दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल. त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार. तिसरं वाक्य आहे का? पहिले 2 क्लिअर करून घ्या. तिसरं वाक्य आहे का? गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय,
गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो, आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात. मग कोळशाची गाठ घ्यावा कावा? त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही, घेऊच नाही. तोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे. मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये. पुढं वाक्य आहे का? तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या. एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. मग आता बेवडे जर भाविक आहेत, आम्ही एवढे चोर रे का? हे असंही झालंय. काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं. नीट वाक्य आहे का? लोखंड अग्नीत गेलं का घन बसला. म्हणून 3 शब्द नीट आहे का? मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. येड्याच्या नादी लागायचं नाही. घासायची तर मोठ्याशी घासायची. बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना. लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडीतो. अरे घमेंड तर लाईट बिल बुडव ना. लय मोठा आहे ना तू. शिकुरीच्या कानफटी देते ती. ते बिचार बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते. काय त्याला 200-300 रुपये मिळतात. ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते. तो नालायकाला लागला डुकला. आता बिचाराचं शरीर आहे यांनी त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं. पुढे जाऊन सांगा, मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे, मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं. हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं. आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं. मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच आहे. हा, नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागत. ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्यानं मोकळाच येतो आणि फाडितो काय? प्रेम करायचं तर मोठ्याशी, किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं. रावणानं बायको पळवली पण देवाचीच, काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ कामं करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच, काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला. आणि आपलं येडं कुणाच्या नाहीत लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या, प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत. तरी हे तिला काय म्हणतं माहिती का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे. तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड. चालला प्रेम करायला शेमड्या. बंगरी नाही तर मोठे. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून. सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून. आणि तुम्हाला मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघावी. आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले मित्र तपासायचे आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तर म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का? 60
60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज. 60% आयुष्य उद्ध्वस्त फक्त मित्रांमुळे. मित्र माळकरी असावा, मित्र पखवाजा असावा, मित्र गायक असावा, मित्र कीर्तनकार असावा, मित्र व्यापारी असावा, किमान मित्र नीतिबाज तरी असावा. नालायक मित्र आपलं. आपण एमएला आहे, एमएला आणि दुसरी 12वी पोराशी करतो. आपल्या मित्राची लेवल तो तशी असावा. आपला मित्र सुद्धा 80-85% वाला असावा, जो कधीच पास झाला नाही त्याची दुरुस्ती करून काय करतो. एक मित्र मित्रापासून सावध. सांगा मला आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. आपल्याला गोवा खायला कोण लावलं? मित्रांनी. आपल्याला वाईट गोष्टी घेऊन गेला कोण? मित्र. आणि आज आपल्या जमिनीला गिराईक आणलं कोणी? मित्रांनीच. कधी ध्यानात ठेवायचं मित्र असा. नीट बस. मित्र असावा मित्र असावा तर 4 गोष्टीचं कल्याण करणारा असावा, नाहीतर नसावाच. अभ्यास कर म्हणणारा मित्र असावा. अभ्यास करून कोणचं बरं झालंय असा मित्र नसावा. आपल्या भावानं आपण संगच गाडी घेतली, याच्यात काय मजा आहे? त्याची धडकली पाहिजे ना, आपली वाचली पाहिजे तर भाऊ. आपली लोक आपल्या भावानं गाडी घेतली तर हसत सुद्धा नाहीत, इतकी दरिद्री आहेत. हप्त्यावर घेतली असं म्हणतो, हप्त्यावर. अशीच आहेत आपली. आता ही लग्न न झालेले पोर आहेत ना, तुम्ही आता नवरदेव नाही म्हणा, तुम्ही आता असेच बजाव शांताबाई मुतला. 2 वर्षापूर्वी लग्न झाल्यावर सत्यनारायण घालायचे, आता जमलं तरी सत्यनारायण घालायची पळी आली. जमलं बा. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. 35 15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पुरी पाहिल्या का पोरांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या कानपट्टीत ठेवून दिली. मध्ये का बोलली? ती म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. याला नाही द्यायचं. आपल्याकडे बेटी बचाव ज्याचं भाषण आहे त्याचीच बायको चेक करून आणली त्यानं, आणि तो इकडं बेटी बचाव भाषण जोडितो. मुलगी वाचली पाहिजे. लोकांची का तुझी? म्हणजे सध्या काय झालंय माहितीये का महाराज, कमी बुद्धीच्या माणसांना समाजामध्ये मार्केट आल्यामुळं मूर्खपणा झाला महाराज. वय वाढल्यावर पेमेंट कमी व्हावं का नाही? पण वय वाढलं आणि पेमेंट वाढलं, बुद्धी झाली कमी, माल झाला मोकार. उद्यापासून उलट होईल. 16% पागल होणार आहे सर्व्हिसवाले. पेमेंट मोकार, बुद्धी कमी. पैशाचं करायचं काय? अक्कल नाही खर्चायची, आणि पैसा तर आपण. त्यानं मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. आणि यानं बंगला बांधला, यानं याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. म्हणजे यानं केलं सहकार्य, मिवणीनं केला प्रयत्न. मग याच्या पोरीनं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. होणारच ना. हो, थोडस माग जायचं. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढे नेता का आम्हाला? मी तुम्हाला अर्ध्या तासापूर्वी इथं ठेवलंय का लोखंड अग्नीत गेलं का म्हणून. आयुष्यामध्ये माझ्या घरात एक वेळ भाजीला तेल नसलं तरी चालेल, एक वेळेस माझ्या अंग शर्टाला इस्त्री नसली तरी चालेल, पण माझ्या ईश्वरासारखे आईबाप माझ्या घरातच मरतील एवढा संकल्प करा. अरे एवढ्या शाळा निघल्यात, एवढी कॉलेज निघली,
तर महाराष्ट्रातल्या मातीला वृद्धाश्रम हा कलंक का लागावा प्रश्नचिन्ह आहे. जरा सुशिक्षित मंडळी डोके जागेवर ठेवून ऐका. एक वाक्य सांगू, महाराष्ट्रातल्या मातीत तरी वृद्धाश्रम हीच कल्पना नसावा. सांगा पोरांनो, महाराष्ट्रात वृद्धाश्रम असावा? अजिबात नसावा. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातले 96 कुळी खानदान मावळे आहेत. आपल्या बापानं आपली फी भरली, आपला बाप वृद्धाश्रमात आहे, तुम्ही उनीचं डोनेशन भरतो. अजिबात आपला बाप एक वेळेस आपल्या बापाला कालवण नसलं तरी तो मान्य करेल. एक वेळेस त्याला तुम्ही अंघोळीला पाणी नाही दिलं तरी तो मान्य करेल, पण तो तुमच्यापासून दूर राहणं कधी मान्य करणार नाही. आणि प्रत्येक सुशिक्षितानं जर आपला बाप सांभाळायचं ठरलं तर या खटोट प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यश आल्यासारखं होईल. नाहीतर त्या बिचाऱ्यानं पैसे कुठं घालावं त्याला सुधारणं